नमस्कार मंडळी, मी प्रिया प्रिन्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आपण आज बघणार आहे कोबीचे झटपट होणारे मुलांसाठी टिफिनला असे पराठे बघणार आहे। मी इथे काय केलेले कोबी, कांदा, मिरची आणि आलं आणि लसणाचे 4-5 पाकळ्या असं सगळं साहित्य मिक्सरला मी बारीक करून घेतलेलं आहे, बघू शकता। आणि लागत असेल तरच पाणी वापरायचं आहे, कारण कोबीमध्ये ऑलरेडी पाणी असतं, त्यामुळे जास्त लागत नाही। मग मी थोडं नॉर्मली पाणी टाकलेलं आहे, कारण ते बारीक होत नव्हतं म्हणून। आणि छान अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची। तुम्हाला दिसतच असेल की ते खूप बारीक पेस्ट केलेली आहे मी। त्यामध्ये आता मी साधारण पाव चमचा मी हळदीचा वापर केलेला आहे आणि हळद टाकून घेतले आहे। त्यानंतर मी इथं थोडासाच आपला जो चाट मसाला असतो तो चाट मसाला मी इथं टाकून घेतला आहे, ते पण अगदी पाव चमचा टाकायचा आहे, जास्त टाकायचं नाही आहे। जर चाट मसाला असेल तर तुम्ही आमचूर पावडर टाकले तरी चालेल। आणि त्यानंतर आपला जो नॉर्मली जो नेहमीचा गरम मसाला जो असतो तो गरम मसाला मी यामध्ये टाकलेला आहे आणि वरून भरपूर असं मस्त अशी कोथिंबीर टाकलेली आहे। मला दिसत नसेल पण यामध्ये मी कसुरी मेथी पण टाकलेली आहे, कारण कसुरी मेथीने पण टेस्ट खूप छान अशी वेगळी येते। सोबत इथे मी टाकलेलं आहे काळं नमक। इथे काळ्या नमकचा वापर मी केलेला आहे। साधारण जेवढं लागेल तेवढं चवीप्रमाणे काळं नमक मी टाकून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी चमच्याने मिक्स करत आहे, बघू शकता। इथे सगळं एकजीव करायचं आहे आपल्याला। हेच आहे, मी थोडंसंच घातलं आहे, अर्धी वाटी साधारण। आणि यामध्ये मळून घेण्यासाठी मी चालू करत आहे। आणि जेवढं पीठ बसेल तेवढंच यामध्ये घालायचं आहे, जास्त घालायचं नाही आहे बघा। अजून थोडंसं पीठ लागतं यामध्ये, मी चमच्याने हलवत आहे यामध्ये बघा। मी पुन्हा अर्धी वाटी यामध्ये घातलेला आहे बघा। आणि घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला, याचा कणकेसारखा गोळा करायचा आहे। हे बघा या टाईपमध्ये गोळा मळलेला आहे, जास्त घट्ट पण नाही जास्त मऊ पण नाही। आपल्याला पराठा एकेरी लाटण्यासाठी बघा असा गोल मी पराठा लाटून घेतलेला आहे एकेरी। एक पदरीच लाटायचं, तुम्ही आकार चौकोन त्रिकोण कसाही द्यायचा आहे। आणि तवा आपला तापलेला आहे, तव्यामध्ये पराठा टाकायचा आहे आपल्याला। आता दोन्ही बाजूने पराठा चांगला भाजून घ्यायचा आहे आपल्याला बघा इथे। आणि वरून अशी साजूक तुपाची धार घालायची आहे, मस्त असं ते साजूक तूप लावून घ्यायचं आहे पराठ्याला आपल्या। लहान मुलांना नेहमी लक्षात ठेवायचं की तेलाच्या ऐवजी आपण तुपाचा वापर करायचा, ते पण घरगुती असेल तरच वापरा। बाहेरच्या तुपामध्ये खूप भेसळ आहे, सो हे घरगुती तूप आहे, मी ते तयार केलेलं आहे। आणि या पद्धतीने पण तूप लावून घेतलेलं आहे इथे। कसा वाटला पराठा कमेंट करून नक्की सांगा। सॉस सोबत पण खूप छान लागतो किंवा दह्यासोबत पण चालतो।